हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त आणि मजेत असाल. तर मी आज तुम्हाला संध्याकाळची माझी रुटीन दाखवते. अशीच बसली होते तर म्हटलं चला, आज आठवलं मला की डेली रुटीन तर नाही दाखवायला भेटणार मला, पण संध्याकाळची रुटीन मी नक्की दाखवते. चला मग आता सुरुवात करू. कचरा दिसला असेल तुम्हाला, तर ह्या बघा 8 दिवसाच्या भाज्या मी साफ करून ठेवल्यात. ही पालक, ही मेथी, ही कोथिंबीर, भेंडी, ही तेंडली आणि वांगे आणि कारले. हे बघा सिमला, ही कोबी खिचडीला ठेवली. तर ह्या 6 दिवसाच्या 6 भाज्या आहेत. मी आणल्या त्या दिवशी साफ करून ठेवत असते, म्हणजे रोज तेच करण्याची गरज नाही. तर आज सुट्टी होती ना, तर आज भाज्या घेऊन आले. तर ह्या 6 दिवसाच्या 6 भाज्या. आता पहिलं तर हा कचरा आपण कचरा टाकते, झाडू वगैरे मारून घेते. आणि ह्या मिरच्या प्रत्येक वेळेत थोड्या उरतात ना, पाव किलोतल्या. तर ह्या एवढ्या उरल्यात, आज पण आणल्यात. तर पहिले ह्या संपवते मी आणि त्याच्यानंतर मग ज्या आज आणलेत त्यानंतर काढत असते. तर चला मग मी पहिली साफसफाई करून घेते. हा कचरा सगळा साफ करून घेते. पहिलं झाडू मारून घेते. झाडू मारून झाल्याच्या नंतर मग पुढचं. चला मग पहिलं मी झाडू मारते. तर आता मी झाडू मारते, पूर्ण झाडू मारून घेते आणि मग दाखवते बाकीचं दुसरं. इथे आता झाडू मारून. तर पहिलं मला फॅन बंद करावं लागेल ना झाडू मारायला. तर मी झाडू मारून घेते. आणि सॉरी, माझा चेहरा कमी दिसेल कारण मोबाईल पकडायला दुसरं कोण नाही ना, मलाच करावं लागतं. भाऊजी काय करू लागत नाही. तर मी झाडू मारून घेते. हां आणलं का? बरं ठीक आहे. चला मी आता झाडू मारून घेते. आता भाऊजी अगदी बाहेर गेलते ना, चालेल. तर चला हे सगळं झाडू मारायचं, त्याच्यानंतर मग दुसरं काम काय ते पण सांगते. असं झाडू मारून घेतला. एक कपडा कसा टाकला इथं झाडू मारून घेतला सगळ्यात पूर्ण. आज मिस्टरांचं ऑइल संपलं आहे, तर म्हटलं चला त्यांचं हेअर ऑइल पण लगेच बनवून घ्यावं आणि तुम्हाला पण सांगा. हे बघा त्यांचं हेअर ऑइल आहे, म्हणजे केसांचं तेल. त्याच्यामध्ये कढीपत्ता, काळी मिरी, कलोंजी आणि अजून काय मेथी एवढं सगळं आहे आणि कढीपत्ता. तर आता हे सगळं झालं पूर्ण. तर कढीपत्ता जोपर्यंत असा खुसखुशीत होत नाही ना, तोपर्यंत याला असंच गरम करून राहू द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग हे कोस्टर ऑइल आहे ना, हे 2 चम्मच टाकायचे आणि रात्रभर असंच याला ठेवायचं. तर हे मिस्टरांचं हेअर ऑइल बनवते मी. झाल्याच्या नंतर मग थोडंसं काय ते मी सांगते. झाडू मारून घेतलं बरं का, म्हणजे चला अर्धा दाखवलं का ते. तर बघा पूर्ण 3-4 रूम आपण झाडू मारून मस्त अशा घेतल्या. आणि किचनवर मिस्टरांचं तेल पण लावले बनवायला. त्यांचं तेल झालं ना की मग पुढचं सांगते रुटीन. असं ठेवले निवांत. याला मी ठेवत असते कारण हे रात्रभर ठेवायचं ना, मग योगेश वगैरे येऊ नये म्हणून एकदम असं इकडे ठेवत असते याला. संध्याकाळचा नाश्ता मक्का. हे बघा हे एवढं काढून दिले मी त्यांना. हे योगेश उठ बळा, काय उठ ना उठ. तर हे बघा ते स्वतःच काढून खाल्ले, तर मला म्हणले काढून दे. तर आज आहे आमचा मक्काचा नाश्ता संध्याकाळचा. चला मग आम्ही मक्का खाऊन घेतो. तर असा नाश्ता वगैरे केला. मक्काचा नाश्ता होता. तर आत्ता बनवायचा आहे मला स्वयंपाक. तर स्वयंपाकात काय काय बनवते ते मी दाखवते. अंडे टाकलेत, त्याच्यामध्ये भात टाकला आहे आणि चिकनची आज मी पतला भाजी बनवणार आहे बरं का. आणि चपात्या, बस एवढंच बनवायचं, काय नाही. तर अंड्याची भाजी बनवायची, भात टाकला आहे आणि आम्हाला चिकन. तर चला आता मी स्वयंपाक बनवते. असं आमचं फिल्टर हे केलं, नीट केलं. तर बघा हे फिल्टरमध्ये असतं ना ते रॉड बघा कसा झाला आहे.
हे दर 4 महिन्यांनी बदलावं लागतं. पण बघा कसा झाला रॉड. सर कोमलताई तू काय दाखवते ग? तर हे आहे फिल्टरचा रॉड. हे रॉड फिल्टर, पाणी फिल्टर बघा किती काळं कुट्ट झालं, किती काळं कुट्ट. हे दर 4 महिन्यांनी चेंज करावं लागते. तर पाणी आमच्या इकडलं खूप खारं असल्यामुळे असं झालं का काय माहिती. पण बघा किती काळा, एकदम काळा असं झालं ना बापरे खूप. तर हे मध्ये असतं, हे दर 4 महिन्यांनी बदलतात. रॉड आहे, रॉड फिल्टरचा रॉड आहे. तर किती काळा काळा झाला बघा. तर ह्याच्यामध्ये असतो हा रॉड. हा दर 4 महिन्यांनी बदलावा लागतो रॉड. याच्यात असतो रॉड येतो त्या फिल्टरमध्ये. तर हे आहे, तुम्ही आता दाखवलं याच्यात असतं. हे चिकन बनवलं आहे, म्हणजे मसाला नाही बनवता, साधं सिंपल बनवलं. व्हाईट भात, चपात्या झाकून ठेवल्यात कारण थंड होतात म्हणून. हे मिस्टरांना भाजी आणि योगेशला पिवळं ठेवलं थोडं, म्हणजे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये थोडं प्यायला. तर चला मग आता आम्ही जेवतो. या आमच्याकडे जेवायला.